हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। चाणक्य न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत। पुणे काळभोर येथे नुकत्याच ॲबॅकस स्टेट लेवल कॉम्पिटिशन पार पडल्या। या कॉम्पिटिशनमध्ये पहिल्या रँकमध्ये पहिला आलेला फलटणचा उत्कर्ष उमेश पवार आज आपल्या स्टुडिओमध्ये आला आहे। आपण त्याचे प्रथमतः स्वागत करूया। उत्कर्ष, तुझे या स्टुडिओमध्ये स्वागत आहे। धन्यवाद। तू फलटण येथून जाऊन ॲबॅकसच्या जे स्टेट लेवलचं कॉम्पिटिशन झालं त्यामध्ये तू पहिला आलास, याबद्दल तू काय सांगू इच्छितो? ॲबॅकस स्टेट लेवल कॉम्पिटिशन जे पुणेमध्ये काळभोर लॉन्समध्ये झालेले आहे ते 5 मिनिटात 100 गणितं सोडवायचे होते आणि लॉन्समध्ये पहिल्यांदा गेल्या बघितल्यावर तर ट्रॉफी नुसत्या हॉलमध्ये दिसत होत्या आणि नंतर आम्हाला 10ला आत घेतलं। मग 10 वाजून 5 मिनिटाला स्टार्ट केलं। 5 मिनिटात आम्हाला 100 गणित सोडायला लावलेले। आम्ही 5 मिनिटात माझे 99 गणित झाले व माझ्या आईचं स्वप्न होतं की ट्रॉफी मला किंगची भेटावी व माझ्या आईचं स्वप्न मी पूर्ण केले। मी मेहनत खूप केली व मी 5 मिनिटात 99 गणित केले। ज्यावेळेस तुला ट्रॉफी मिळाली त्यावेळेस तुला काय वाटलं? मला ज्यावेळेस ट्रॉफी मिळाली तेव्हा मला वाटलं की माझ्या आईचं स्वप्न मी आज पूर्ण केलं। मग असंच मी पुढं माझं टार्गेट पूर्ण करत राहीन व देशाचे संरक्षण करण्यासाठी मी सेवा करेन। मला अजून एक प्रश्न तुझा विचारायचा आहे की तुझं आत्ताचं शालेय शिक्षण कशा पद्धतीने चालू आहे? तू कोणत्या शाळेमध्ये शिकत आहे आणि त्याची शिकवण्याची पद्धत कशी असते? आता तू शाळेत गेला तर शाळेची वेळ वेगळी असती, बॅचला गेला तर बॅचची वेगळी असती। ॲबॅकसची बॅच आपण ज्याला म्हणतो, ॲबॅकसचा अभ्यास त्यात करून घेतला जातो, तर तो त्याबद्दल थोडंसं काय सांगू इच्छितो? माझ्या शाळेचं नाव तर शिलादेवी शरद कुमार जोशी प्राथमिक विद्या मंदिर कोळकी आहे व माझे सकाळी शाळा 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भरते। मग नंतर ना ॲबॅकस कॉम्पिटिशन क्लास माझे 5 ते 6 असतो आणि 5 ते 6 मध्ये एका तासात माझे 5 मिनिटात 100 गणितं सोडवून घेते ती आणि त्यात 3 ते 4 पानं अवेलेबल करून घेते ती सोडवते मॅडम। बरं, ह्या ॲबॅकसचा अभ्यास किंवा शाळेचा अभ्यास यातून तू खेळाला काय प्राधान्य देत होता का? मी खेळाला प्राधान्य सामान्य अर्धा तास वेळ देत होतो, कारण की माझं एकच टार्गेट होतं 5 मिनिटात 100 गणितं सोडवावे। तेवढंच टार्गेट होतं म्हणजे अभ्यास म्हणजे आता तुझं वय लहान आहे, तू 5वीला आहेस, अभ्यासही केला पाहिजे पण तुझं वय सुद्धा आता खेळण्याचं आहे। मग अभ्यासाकडे ज्यादा लक्ष का किंवा खेळण्याकडे ज्यादा लक्ष, याच्यामध्ये तुला असं कशाला जास्त महत्त्व दे वाटलं? कारण की अभ्यासाला द्यावं वाटलं। खेळ तर आपण मोठं झाल्यावर तरी पण खेळू शकतो, पण अभ्यास मोठं झाल्यावर अभ्यासाची वेळ एकदाच असते, सामान्यतः परत दुसरं पुन्हा भेटत नाही। आता ॲबॅकसचं चालू आहे, तुझं अभ्यास चालू आहे आणि आता पुढं काय तुझं टार्गेट आहे? तू काय होण्याची इच्छा आहे किंवा तुझ्या आईवडिलांची काय इच्छा आहे की ते तुला स्वप्न पूर्ण करायचं आहे, असं काय तुला सांगावंसं वाटतं? माझे पुढचे टार्गेट नवोदय व सैनिक स्कूल आहे। नवोदयमध्ये मी पास झालो तर उत्तमच आणि सैनिक स्कूलमध्ये पास झालो तरी उत्तमच। जास्तीत जास्त मी दोघांमध्ये निवड झालो तर मी नवोदयला नवोदय सिलेक्ट करणार आणि 6वी ते 12वी मी नवोदय व सैनिक स्कूलमध्ये शिकणार। मग तिथनं 12वी नंतरनं ग्रॅज्युएशन करून MPSC UPSCची एक्झाम देऊन IAS ऑफिसर व्हायचं माझं भविष्याचं स्वप्न आहे व IAS ऑफिसरचे पद मिळवले तर मी देशाची सेवा करणार, हे पद मिळवले पाहिजे। म्हणजे इथून पुढं भरपूर शिकायचं, ISI ऑफिसर व्हायचं, स्पर्धा परीक्षा द्यायच्या, देशाची सेवा सुद्धा करायची इच्छा आहे। या पाठीमागे आई वडिलांचा सपोर्ट कसा राहतोय तुझ्या? आई वडिलांचा सपोर्ट म्हणजे आई वडिलांची इच्छा आहे की मी पुढे होऊन एक मोठं IAS ऑफिसर अधिकारी होऊन त्यांना लाल देवाच्या गाडीत फिरवायला पाहिजे। हां, पण आज ज्या ठिकाणी तो राहतोय साधारण सोमवारपेठेमध्ये राहतो
तर तेथील मुलांना तू काय संदेश देऊ इच्छितो किंवा तेथील मुलांनी कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये तू उतरला पाहिजे, तर त्या मुलांसाठी तू काय सांगू इच्छितो? तेथील मुलांनी थोडंफार प्रयत्न केला पाहिजे. माझ्या इतकंच नाही तर ज्यांना प्रयत्न करायचा आहे त्यांनी पुढे जाऊन शिकण्याचं ज्यांचं टार्गेट आहे त्यांनी पण मेहनत थोडी घ्यावी. मेहनत घ्यावं म्हणजे काय करावं? त्यांनी अभ्यासात खूप कष्ट केले पाहिजे. साधारण 2-2 1-1 तास तर त्यांनी अभ्यासात लक्ष दिले पाहिजे. बर, हा होता उत्कर्ष उमेश पवार, ज्याने नुकत्याच पुणे काळभोर या ठिकाणी ॲबॅकस स्टेट लेवलचे कॉम्पिटिशन पार पडले. या पहिल्या रँकमध्ये पहिला नंबर पटकावला. या उत्कर्षला चाणक्य न्यूज मराठी हार्दिक शुभेच्छा. स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा. फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची. ग्रीन व्ह्यू सिटी पुरवली खुर्द. बुकिंग संपर्क विनोद घाडगे. मोबाईल 9922 64 31 04.